हॅलो एव्हरीवन. जसं की तुम्ही बघू शकता आजचा माझा जो ऑलमोस्ट प्रॉफिट होता तो ऑलमोस्ट 8.5 ते 9 हजाराच्या आसपास झालेला होता. जास्त झाला असता पण माझा एक चुकीच्या ट्रेडमुळे थोडा लॉस झाला होता. तो लॉस कव्हर करून मी ऑलमोस्ट 8.5-9 हजार प्रॉफिटमध्ये आलो. जर तुम्ही इथे माझी ऑर्डर बुक बघितली तर सेन्सेक्सच्या ऑलमोस्ट मी 100 क्वांटिटीज घेतल्या होत्या. 93ला घेतल्या आणि ऑलमोस्ट 226ला विकून टाकल्या. म्हणजे ऑलमोस्ट 135 ते 140 पॉईंट मी बुक केले आणि इंटू जर आपण 100 क्वांटिटी केल्या तर ऑलमोस्ट तो प्रॉफिट होतो 13 ते 14 हजार. बट जसं मी सांगितलं काही चुकांमुळे माझा थोडा लॉस झाला होता. तो लॉस मी रिकवर केला. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की तुम्ही इतके पॉईंट्स कॅप्चर कसे करू शकता, असा ट्रेड तुम्ही कसा होल्ड करू शकता. जनरली होतं काय, माझ्यासोबतही असं आधी व्हायचं. मी ट्रेड घेतला, मला थोडा प्रॉफिट दिसला, मी ट्रेड एक्झिट करून टाकायचो. नंतर परत रिएंटर करायचो. अशाने काय होतं, तुमचं ब्रोकरेज जास्त जातं. ब्रोकरेज जास्त गेल्यानंतर तुमचा ॲव्हरेजही चांगलं होत नाही. पण हां, जर तुम्हाला तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या स्ट्रॅटेजीवर विश्वास असेल आणि जर तुमच्या क्वांटिटी लिमिटमध्ये असेल तर तो ट्रेड तुम्ही होल्ड केला पाहिजे. बिकॉज नंतर रिग्रेट करण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवून तो ट्रेड होल्ड केलेला कधीही चांगलं. जिथे तुम्हाला 7-8-10 हजार भेटणार आहे तिथे तुम्ही जर 2,000 रुपये घेऊन बाहेर निघून जात असाल तर ते कम्प्लिटली चुकीचं आहे. हा ठीक आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा प्रॉफिट हातातून निघून चाललाय तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या अर्ध्या क्वांटिटी एक्झिट करू शकता आणि अर्ध्या क्वांटिटी होल्ड करू शकता. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.